तर हाय मित्रांनो, आपण आलो आहे कानिफनाथला. माझ्या मध्ये काढण्याचा कशा वाटतं. तर हा कानिफनाथ ट्रॅक चालू होतो. सकाळचे वाजलेत 6. तर आपण चाललेलो आहे ट्रॅकिंगला. कानिफनाथ ट्रॅकिंग दर रविवारी आम्ही जात असतो ट्रॅकिंगसाठी, आणि इतर वेळेस वेगळं फिटनेस करतो. सायकलिंग, नाही तर रनिंग, नाही तर वॉकिंग. पण संडेला आम्ही ट्रॅकिंग करतो. तर हा माझा मित्र व्हिडिओ शूट करतो माझे. बंद कर रे. हा ट्रॅक खूप चांगला आहे. ट्रॅकिंगला येताना एक टॉर्च आणा आणि एखादी पाण्याची बॉटल आणा, कारण की पाण्याची बॉटल दम लागला तर आपल्याला ताण लागली तर पाणी तिथे कोण असतोय नसतोय ते घेऊन यायचं. इंग्लिश टू डायरेक्ट मराठी कन्वर्टेड असलेलं असलं तुमच्या. तर थोडा उजेड आलेला आहे मित्रांनो, येऊ शकता. आणि मी चाललोय इकडून. ही सकाळची पहाट आहे, तुम्ही बघू शकता. ट्रॅकिंग आता संपत आलेली आहे. उजेड होत आहे आता. हो, 20 मिनिटं लागले. तर ही कमान आहे मित्रांनो पायऱ्यांची. माझा मित्र अंकित आणि स्मित दोघे ट्रॅकिंग करून संपत आहे आता ट्रॅकिंग. शेवटी आपण पोचलो. या आजींकडनं भाजी घे जाऊ बाबा. इकडं आले की खरेदी करा, कारण की लोकांच्या आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मी कसं येताळा बाबा प्रसन्न. अंकित भाई, एक कानिफनाथची कामं आहे, आतमध्ये जायची. हे आजूबाजूचा सीन आहे. तर सकाळचे 7 वाजलेले आहेत. या पायऱ्या आहेत. किती असेल रे अंकित पायऱ्या? असेल 100-150च्या आसपास. स्टार्टिंगलाच एक 100-150 पायऱ्या आहेत. मग मंदिर येते असे नाही. गाईज आणि एकदम आम्ही सकाळ आलेलो होतो. तर पुढं मंदिर आहे, त्या मंदिराच्या पायऱ्या चालू आहेत. 100-150 पायऱ्या आहेत. स्टँड आणि इथं धागा बांधतात. असेल तर नारळ इथं फोडू शकता, कुठं पण फोडू नका.
आवाज बदलत आहे. कारण की तरी मंदिर आहे काळ भैरवनाथ मंदिर बघू शकता. इकडून पुढे गेलं की भैरवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्ट ऑफिस. नवनाथ मंदिराकडे, ध्यान मंदिराकडे आदेश. ओम चैतन्य कानि नाथाय नमः. ओम चैतन्य या मंदिराचे नाथाय नमः. हे पाय धुवायची जागा आहे. आपण जर बाहेरून आलो तर ते पाय धुवायचे. हात पाय तोंड धुवायचं दर्शनाला. मित्रांनो बघू शकता गणपतीचे दर्शन करा. तुमचा दुःखात गणपती आदेश कानिफनाथ. इथून एंट्री आहे, मेन एंट्री आहे. आणि आतमध्ये मंदिर आहे. आतमध्ये मंदिर अलाउड नाही व्हिडिओ काढण्यासाठी. तर तुम्ही स्वतः येऊन डोळ्याने बघू शकता, दर्शन घेऊ शकता. नातला या आणि इथं वेळ खावा. या कामाने शेजारीच आहे हॉटेल. बरेच हॉटेल आहेत तिथं, 3-4 हॉटेल आहेत, पण इथं आम्ही इथं खातो. इकडं बरेच लोक येतात. कोण ट्रॅकिंग करत येतं, कोण गाड्यावर येतं, कोण फॅमिलीसोबत येतो. आम्ही घेतली भेळ. पैकी आता भेळ खाणार आहे आम्ही. खाऊन टाक. 20 रुपये झालेलं आहे मित्रांनो. आम्ही चाललेलो आहे घरी. आणि तिथं मी तर आपला ब्लॉग संपत आहे. बाय.